हे गाइस, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मिस्टर द केव्हीएस ब्लॉग असणार आहे गाइस. मुंबई टू शिर्डी पदयात्रा आपली उद्या पालखी. आज साईलाची पालखी चालली आहे गाइस. आज आपण पुढे बघूया. आता आपण पहिले चालू हेअर कटिंगला. आज साईलाची पालखी चालली आहे दुपारची. आपण ती जाऊन बघूया. तुम्हाला सगळं काय दाखवतो. चला तुम्ही अंतपर्यंत बघत राहा. गाइस, हेअर कट आपला डन झालेला आहे. कमेंट मध्ये नक्की सांगा कसा काय हेअर कट डन झालेला आहे. जो आपला खास मित्र हेअरकट नक्की सांगा कसं झाला कमेंट मध्ये. हेअरकट डन झाला तर आंघोळ करून जाऊया लीलाच्या पालखी बघाय. चला भेटूया पुढे. साईन स्टेशनला पोहोचलोय काय आपण आता तिथे. आता मित्राला फोन केलेला. पालखी आता शिक परेलला निघाली पालखी. परेलला पोहोचते पालखी. आता आपल्याला माटुंग्याला पालखी भेटून जाईल आणि पुढचा प्रोसेस तुम्हाला मी तिकडे सांगतो. गाईस, थोडा प्लॅन चेंज झालेला आहे. पालखी आम्ही माटुंग्याला जाणार होतो. माझे मित्र मस्ती करते गाईस. मी काय बोलतोय, थोडा प्लॅन मध्ये चेंज झाला. आम्ही माटुंग्याला जाणार होतो. पालखी माटुंग्याला पोहोचली. आता आम्ही निघूच तर पालखी तिथपर्यंत इकडे येऊन जाईल सायनला. पुन्हा आम्ही चुनापट्टी मार्गे सायनला आम्ही पालखी आम्हाला भेटणार आहे. हे माझे दोन एड जावी मित्र कसे एडी शाले करतात. हे दोन एड जावी. आता आपण पालखी आपल्याला सायनला भेटून जाईल. माटुंग्याचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. साई बाबा इकडे ब्लॉग मध्ये बोल ना. ब्लॉग मध्ये बोल. साई बाबा की जय. साई बाबा. चला गाईस, मग तुम्हाला पालखीचा सीन दाखवतो सगळं काय. आणि प्लीज लेंड पर्यंत बघा. आपली उद्या पालखी आहे गाईस. आपण आपली उद्या सकाळी मी निघणार आहे पालखीसाठी. चला, आज लीलाची पालखी, आपली उद्या दादरची पालखी. तुम्ही याच्यावर गॅस करा कोणची दादरची पालखी उद्या निघणार आहे. चला बघू पुढे एंड पर्यंत राहावं लागेल. मला भेटलेले आहे. पालखीचं दर्शन दाखवतो तुम्हाला. गाईस, पालखी आलेली आहे. आज की जय. तुकडे झाले उद्या. बघा, आपण पुढे एकदम जस्ट पालखीच्या बाजूला. हे मित्रांनो, आपण निघालेलो आता सध्या धारावीवरनं. आता एक मित्राच्या घरी चाललोय. मित्राच्या घरी बघू शकता आजचा आउटफिट. तो माझा मित्र आहे सायराम. आता बघूया दादरला जायचे. आमची बॅग तर इकडंच आहे. बॅग अजून टेम्पोमध्ये ठेवल्या नाहीत. आणि बघू तुम्हाला पुढचा. तुम्ही एंडपर्यंत राहा. पुढं तुम्हाला दाखवतो आम्ही. चला भेटूया पुढं. आरती साई बाबा सौख्य दातार जीवा करणार जगणी गावा दासा विसावा भक्ता विसावा. पालखी निघाली आहे. आता पोहोचतो तुम्हाला पुढचं तुम्हाला दाखवतो. गाइस पालखी आली.
जय साईनाथ. आज पहिला दिवस सायमाय दुपार स्वर्ग सुखाच्या वारीचा पहिला दिवस गाईस. आल्या पालखी जवळ आली गाईस. गाईस पालखी काय झालं? धन्यवाद बोलल्याबद्दल. पालखी आलेली आहे गाईस. क्राऊड भरपूर आहे. पब्लिक आपण सायनला पोचलो. आपले फॅमिली मेंबर आलेले आहेत, तर त्यांना भेटूया. त्याने पुढच्या 2 हे सायनला पोचलो आपण. हा तुझ्या मम्मीच्या इकडे बरंच आहे रे. ती मम्मी कुठे आहे? फॅमिली मेंबरला भेटूया इकडे लास्ट, मग पुढं चालू आहे. चला दाखवतो पुढचे फॅमिली मेंबर्स आहेत. हे जा पुढे पुढे जा. फॅमिली मेंबर तो तसं झाले काय फॅमिली मेंबर. ये मम्मी हे गाईज माझी मम्मी नाची आहे. चला आता जातो गाईज पुढचा पुढं. आता सध्या पाहिजे साईनला आहे.
साईंच्या चुनापट्टीच्या मध्ये मंदिर आहे, तिकडं थांबली आहे गाईस पालखी. काय चुनापट्टी मध्ये आलेलो आहे आता. चुनापट्टीमध्ये पब्लिक बघू शकता. ही पालखी मानाची साई सेवकची, ही पालखी मानाची कुणी नाही तिच्या डोळीला. कशी वाजत गाजत बघायली निघाली शिर्डीला, कशी वाजत गाजत बघायली निघाली शिर्डीला, कशी वाजत गाजत बघायली निघाली शिर्डीला, कशी वाजत गाजत बघायली निघाली शिर्डीला. चला काय पुढं काय करत दाखवतो तुम्हाला. भरपूर ब्लॉग नाही तर लय मोठं आहे. चला भेटूया पुढे. साई सेवा आपण विक्रोळीला पोहोचलोय. विक्रोळी आपण सुनील भाऊ राऊत, आमदार सुनील भाऊ राऊत यांचे इथे आम्ही जाहीर आभार मानित आहोत. तसेच साई सेवक संजय भाऊ पाटील, खासदार संजय भाऊ पाटील यांचेही आम्ही आभार मानित आहोत. तसेच माजी नगरसेवक साई सेवक उमेंद्र सावंत यांचेही विक्रोळीमध्ये पालखी आलेली आहे गाईस. झुमी कर रे. करते रे. ठाण्यापासून विक्रो येण्यासाठी आपले स्थानिक नगरसेवक सुनीताताई जाधव, चंद्रशेखर जाधव यांच्यातर्फे 2 बस आयोजित केले आहे. याची सर्व साई सेवकांनी नोंद घ्यायची आहे, साई भक्तांनी नोंद घ्यायची आहे. स्टेजच्या आगमन झालेलं आहे. सर्व साई भक्तांना नम्र विनंती आहे, व्यवस्थित पालखी वरती घ्यायची आहे. कोणी जे आतमध्ये जे उभे आहेत त्यांनी कृपया पालखीला राधाविराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की, साईनाथ महाराज की. आपण ज्याची वाट बघत आहे त्या पालखीचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राची पहिली मानाची पालखी इथं जनता मार्केटमध्ये आगमन झालेलं आहे. सर्व साई भक्तांनी याची नोंद घ्यायची आहे. पालखीला कुठल्याही प्रकारे अडचण होणार नाही, जागा द्यायची आहे. पालखी येण्यासाठी जागा द्यायची आहे. सर्व साई भक्तांनी याची नोंद घ्यायची आहे. महाराष्ट्रातली पहिली मानाची पालखी गडबड करू नका, जी येत आहे. कोणी गडबड करू नका. सावकाश होते. सर्व साई भक्तांनी धक्काबुक्की होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खाली बघा. पालखीचं आगमन झालेलं आहे. आता थोडा सद्गुरू